राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या सरकारचं करायचं काय? इतकी तो आहे ना शेतकऱ्याची कर्जमाफी शेतकऱ्याची कर्जमाफी सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? आमची मागणी आहे की शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. शेती उत्पादन मालाला इथं बाजार भावामध्ये भाव नाही आहे. आज कांदा उत्पादन केला शेतकऱ्यांनी खर्च केला, असे अनेक पिकं आहे. कापसाला भाव नाही, मक्याला भाव नाही, कपाशीला भाव नाही. म्हणजे ह्या सगळ्या पिकाला भाव नसल्यामुळे या पिकाला हमी भाव शेतकऱ्यांनी दिला पाहिजे. शेतकरी सातत्याने दुष्काळाच्या खाईत आहे आणि आता त्यांनी डिझेल, पेट्रोल, गॅस याच्यावरती बंदी केली. डिझेल, गॅस, पेट्रोल याच्यावरती आमचं ग्रामीण जीवन सगळं अवलंबून आहे. आणि हे असताना आता आमच्या ट्रॅक्टरनं शेती मशागत करायचे दिवस आले. जून आता आलाय, नगदी शेतीची मशागत कशी व्हायची आहे? आम्हाला ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाही आहे, शेतकऱ्याच्या कोणत्या गाड्याला इंधन मिळत नाही आहे, गॅस मिळत नाही. ही सगळी अडचणी आहेत आणि असे अनेक प्रश्न आमच्याकडे आहेत. ते निवेदन तुम्हाला देतो. असे अनेक प्रश्न हे शासनाकडे यायचे तातडीचे आहेत. शेतीमालाचा भावाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. डिझेल, पेट्रोल आणि गॅस हेतून अत्यावश्यक गोष्टी आहेत. आणि आमच्या शेतकऱ्याच्या मुलाला मला वाटतं की आता त्याच्याकडे उत्पन्नच राहिलं नाही, तर शेतकऱ्याच्या मुलांना या ठिकाणी शासनाने सरसकट मोफत शिक्षण दिलं पाहिजे. अशा अनेक मागण्या या ठिकाणी घेऊन आम्ही आलो आहे. आज आम्हाला पेट्रोल डिझेलने आमच्याकडे गाड्या नाही आहेत, आम्ही आणू शकलो नाही. आम्ही आज घोड्यावर आलो होतो, काही गध्यावर बसून आलो होतो, बैलगाड्या आणल्या होत्या. परंतु ह्या पोलिसांनी दडपशाही करून ते इथं येऊ देईना. त्यांनी सगळ्या बाहेर थांबवल्या आणि त्यांच्यावर सांगितलं की जनावरांमध्ये टाकू, यांच्यावरती आम्ही गुन्हे दाखल करू. आणि म्हणून आम्ही घाबरून नाईला जाणं ते लोक निघून गेलेत, बैलगाड्या, घोडे, गधे. कारण आता या ठिकाणी जर इंधनच मिळत नाही तर आम्हाला शेवटी पर्याय. घोड्यावर काय जुन्या काळात फिरत नव्हतो का? आम्हाला घोड्यावर सुद्धा फिरणं मुश्किल केलंय. गद्यावर फिरत नव्हतो का? गद्यावर फिरतोय. मागण्या मान्य न झाल्यास पुढचा इशारा काय? जर मागण्या मान्य झाल्या नाही तर मोठ्या प्रमाणात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, रास्ता रोको करण्यात येईल.